नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देशातील 7व्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे आणि आता निकालाची उत्सुकता आहे जी ती प्रत्येकाला लागून राहिलेली आहे। नेमकं देशामध्ये कोणाची सत्ता येणार, परत नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार की नवीन काँग्रेसची सत्ता येणार का इंडिया आघाडीची सत्ता येणार, हे पाहण्याची उत्सुकता जी आहे ती प्रत्येकाला निर्माण झालेली आहे। आणि आपण सध्या कोल्हापुरातील एका स्थळी आलेलो आहोत आणि येथे पाहू शकता की सर्व पक्ष जे आहे ते नेते इथे आलेले आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांचा अंदाज नेमका काय वाटतो, कारण की आता एक्झिट पोल देखील जाहीर झालेले आहेत। प्रत्येकाला आपण विचारूया की काय वाटतंय। सुरुवातीला आपण भाजपकडे जाऊयात, कारण की देशामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे। काय वाटतंय भाजपचं आता किती आकडा येईल, काय वाटतं एक्झिट पोलचा? आता 7 टप्प्यामध्ये मतदान पूर्ण झालं आणि एक्झिट पोल चालू आहेत। खऱ्या अर्थानं फिर एक बार मोदी सरकार आणि अबकी बार 400 पारचा नारा जो भारतीय जनता पार्टी आणि इंडियाच्या वतीनं आम्ही दिलेला होता, आज तो सत्यामध्ये उतरतोय असं वाटतंय। आणि मला नक्की गॅरंटी आहे की भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे 350-370 पर्यंत खासदार या देशामध्ये निवडून येतील आणि माननीय मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान म्हणून लोकांच्या मनामध्ये जे आहे ते लोकांनी मतदानाच्या मतपेटीमध्ये व्यक्त केलेलं आहे, असं मला या ठिकाणी नमूद करायचं। अगदी शिंदे गट देखील इथे सोबत आहे, कारण की राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जो काही भूकंप झाला यामध्ये शिंदे गट एक महत्त्वाचा घटक आहे। खरं तर शिंदे गटाने जो राजकीय भूकंप केला, तुम्ही त्याला उठाव म्हणता, या सर्वांनंतरनं महायुतीचं विजय निश्चित आहे वाटतंय का, काय वाटतंय? निश्चितपणानं, कारण देशामध्ये जसं नरेंद्र मोदी साहेबांचं काम आहे तसं राज्यामध्ये गेले 2.5 वर्षामध्ये शिंदेसाहेब अनस्टॉपेबल मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आपलं नाव केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या योजना या महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत। आणि वैयक्तिक मी पहिला मुख्यमंत्री असं बघितलं की कोल्हापूरसारख्या ठिकाणी 3-3, 4-4 दिवस स्वतः कार्यकर्ता म्हणून, आणि त्यांचं मत आहे की मी CM नाही, कॉमन मॅन आहे। आणि निश्चितपणानं कॉमन मॅनला प्रत्येक जनता ही अगदी डोक्यावर घेऊन नाचेल आणि 375 पार या ठिकाणी होईल। आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कमीत कमी 35 ते 42 जागा येतील असं मला निश्चितपणे वाटतं। अगदी काय वाटतं तुम्हाला, शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणून काय वाटतं तुम्हाला, या सर्व कसं असेल का? निश्चित महाराष्ट्रामध्ये जो 45 पारचा नारा दिला होता, परंतु त्यामध्ये एक 2 जागा कमी होतील, परंतु 41 जागा या निश्चितपणे महायुतीच्या येतील। कारण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी आणि बाकीचे जे घटक होते त्या सगळ्यांनी प्रामाणिक काम केलं आहे। आणि मोदी साहेबांचा करिश्मा आणि एकनाथ शिंदेंचं प्रामाणिक काम याला निश्चित मतदार साथ देतील। अगदी महायुतीकडून जरी असं म्हटलं जात असलं तरी याचा विरोध जो तो इंडिया आघाडीमध्ये पाहायला मिळतो आहे। इंडिया आघाडीमध्ये खरं तर अनेक पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात जो आहे तो आपला बंड पुकारलेला होता किंवा सत्ता पलटवण्यासाठी ते प्रयत्न करत होते। आम आदमी पार्टी देखील त्यामध्ये आहे। खरं तर आम आदमी पार्टीचे प्रमुख जे अरविंद केजरीवाल आहेत त्यांच्यावर देखील सध्या मोठा प्रॉब्लेम आपल्याला खरं तर बनावा लागेल। त्यांना अनेक गुन्ह्यांखाली जेलमध्ये घातलेलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय, आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये कशी असेल, महाराष्ट्रामध्ये कशी असेल? फक्त आम आदमी पार्टीच नाही तर पूर्ण इंडिया आघाडीनं खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण 7 फेजेसमध्ये इलेक्शन लढलं। जे 15 मार्चला वातावरण होतं ते आज नाही आहे। भलेही आमचे मित्र आणि सगळे जे सत्तेतले आहेत सगळे मित्र ते सांगत असतील की 400 पार 375 पार, पण एक वस्तुस्थिती आहे की ते 300 पार करायला पण स्ट्रगल करतील 4 तारखेला। आणि निश्चितपणे पूर्ण अगदी देशाचं बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी माहोल होता। आणि महाराष्ट्राचं बोलायला झालं तर निश्चितपणे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आहे ते 30 ते 35 जागा त्या ठिकाणी घेते। अगदी काँग्रेसकडनं देखील आहेत। काँग्रेसकडनं जर पाहायला गेलं तर राहुल गांधी यांनी प्रचाराचा धडाका लावला होता आणि महायुतीकडून प्रमुख मेन टार्गेट जर बघायला गेलं तर राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलं होतं। कसं वाटतंय, कशी झाली निवडणूक 7 टप्प्यातली? काय नाही, राहुल गांधी यांना उलटं लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। जे कोल्हापुरात घडतं ते पूर्ण देशात घडतं असं म्हटलं जातं आहे। या ठिकाणी हुकुमशहाच्या विरोधात माननीय महाराज शाहू महाराज छत्रपती यांनी उमेदवारी आपली घेतली आणि या ठिकाणी भरघोस मतानं शाहू महाराज निवडून नक्कीच येतील आणि असाच बदल पूर्ण देशामध्ये घडेल असं आम्हाला या ठिकाणी वाटते। आणि या ठिकाणी राहुल गांधी यांची सत्ता येईल असं काँग्रेसची आणि इतर सगळ्या पक्षांची सत्ता येईल असं आम्हाला वाटते। अगदी काय वाटतंय, देशामधलं राजकारण कसं असेल यापुढचं? आत्ताचं जे 400 पार म्हणत होते तेच आमच्या भाजपच्या मित्रांनी सांगितले आमचे 370 येतील। म्हणजे त्यांनाच असा विश्वास नाही आहे की आता ही 400 पार जाणार। त्यामुळं
हे जे आहे त्यांचं जे गणित कुठेतरी बिघडलेलं आहे. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केला की राजकीय भूकंप जो झाला, या भूकंपाचा जो धुरा उडलेला ना, त्या भूकंपाच्या जो भूकंप झाला आहे ना, त्याच्यामध्येच हे विरोधक आहेत ते गाडले जाणार आहेत असा विश्वास आम्हाला नक्की वाटतो. आम्ही जे महाविकास आघाडीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रात तुम्ही बघितलं की राहुल गांधी साहेब असतील किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनी जो प्रचाराचा धडाका लावला, यांना जो लोकांचा प्रतिसाद मिळाला तो उत्स्फूर्त होता. माननीय पंतप्रधानांची जर काय ह्या 15-20 दिवसातली वक्तव्य बघितली, हे पंतप्रधानांच्या त्या खुर्चीला साजेशी नव्हती, बालिश वक्तव्य होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. देशाचं हित त्यांनी बोललं होतं पाहिजे. देश कुठल्या दिशेनं घेऊन जाणार, आजपर्यंत काय केलं आणि इथून पुढे मी काय करणार, याच्यावर प्रामुख्याने त्यांनी भाष्य केलं पाहिजे होतं. पण ते तसं न करता विरोधक काय आहेत आणि काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं, नेहरूंनी काय केलं, याच्यावर ते बोलत राहिले. तर आपल्याला इतिहासाची उजळणी न करता इतिहासातून बोध घेऊन भविष्यात तुम्ही काय करणार आहे यावर पंतप्रधानांनी बोललं पाहिजे. तिथं ते फेल गेले. त्यामुळं हे भाजपची जी आता सत्ता आहे ही 100% केंद्रात येणार नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात तर आम्हाला खात्री आहे की साधारण 35 ते 40पर्यंत आम्ही 100% पोचू असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे. अगदी जर पाहायला गेलं तर ठाकरे गटामध्ये मोठा भूकंप झाला होता आणि यानंतरनं राजकारणाची जी उलथापालथ म्हणावं लागेल ती आपल्याला पाहायला मिळाली होती. येथे उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटतं, कशा पद्धतीने महाराष्ट्राची निवडणूक झाली, देशाची निवडणूक झाली वाटतं. ही निवडणूक खरं म्हटलं तर लोकांनी आपल्या हातात घेतली होती. कारण भाजपचा प्रचार म्हणा किंवा पंतप्रधानांचं जे काय तुम्ही आत्तापर्यंत त्यांच्या सभा झाल्या किंवा तर ह्याच्यात मध्यमवर्ग लोकांच्याबद्दल, महागाईबद्दल, शेतकऱ्यांच्याबद्दल कुठल्याही त्यांनी केलेल्या 10 वर्षाच्या कामाबद्दल चर्चाच झाली नाही. एका विशिष्ट जातीला टार्गेट करणे किंवा या बाकीच्या गोष्टी काँग्रेसनं काय केलं किंवा काय नाही ह्याच्यावरतीच ही निवडणूक झाली. तुम्ही 10 वर्ष पंतप्रधान आहे, पंतप्रधान काळात बाबा माझ्याकडनं एवढा विकास झाला, काय झाला, हे चर्चाच या निवडणुकीत कुठल्याही गोष्टीनं झालेली नाही. आणि महाराष्ट्रात तुम्ही बघायला गेला तर आदरणीय उद्धव साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्याच्यासाठी जे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याच्या लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग या ठिकाणी नोंदवला होता. त्यामुळं आम्हाला तर खात्री आहे की 35 ते 40च्या आसपास महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सीट्स येतील आणि देशात 350च्या वर तरी इंडिया आघाडीला चांगल्या पद्धतीचं बहुमत ह्याच्यात मिळेल. कारण ज्या पद्धतीचं लोकांना अपेक्षा होती त्या पद्धतीचा प्रचार किंवा काय सत्ताधारी लोकांच्याकडनं या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे लोकांच्यात एक असंतुष्ट भावना होती ती 100% मतपेटीत त्यांनी दाखवली असेल आणि यावेळेला 100% इंडिया आघाडीला चांगले दिवस येतील पुढं. अगदी या संपूर्ण निवडणुकीत मेन प्रत्येकाचा प्रचाराचा मुद्दा राहिला तो शेतकरी. शेतकऱ्याचा केंद्रबिंदू म्हणून एकंदरीत या सर्व निवडणुकीकडे पाहिलं गेलं आणि शेतकरी संघटनेचे नेते देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरं तर देश पातळीवर पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं. या सर्वाचा परिणाम या निवडणुकीवर होणार वाटतोय का? मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी येणार, काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राच्या राजकारणाचा कधी नव्हे इतका ताल आणि तोल या निवडणुकीमध्ये सुटला. विकास कामातला पैसा चिरडण्यासाठी आणि सत्तेच्या कासत कुणी बसायचं याच्यासाठी चाललेलं जे उभयपक्षी भांडण आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये जवळजवळ 4,658 कोटी रुपये पकडले गेले. दारूचा महापूर आला. एवढंच नव्हे तर अगदी प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्या, पोलिसांच्या गाडीतून पैशांचा बेसुमार वापर झाला. ही लोकशाहीची निवडणूक आहे. माझ्यासारखा एका शेतकरी चळवळीमध्ये काम करणारा माणूस या निवडणुकीतल्या या सगळ्या घटनाप्रसंगावरती इतका अस्वस्थ आहे. अरे ही लोकशाही आहे का? आम्ही कोणत्या दिशेनं चाललो आहे? आमच्या मतदाराला आम्ही कोणत्या दिशेनं घेऊन चाललो आहे? गेली 25 वर्ष शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष करत असताना या देशाचा जो भूमिपुत्र आहे की ज्याच्या खांद्यावरती या सगळ्या देशाची अर्थव्यवस्था आहे, त्या राजू शेट्टींच्या अस्तित्वासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो आहे. हे या लोकशाहीनं आम्हाला इथंपर्यंत आणून ठेवलेलं आमचं हे प्राक्तन आहे असं मला वाटतं. इंडिया गठबंधन येणार आहे का BJP येणार आहे हा भाग उद्याच्या 4 तारखेला निश्चित होईल.
हे मतदार आणि त्यांनी साधारणतः कुणाला बळ द्यायचं हे ठरवलेलं आहे. पण एकूण निवडणुकीकडं तटस्थपणानं बघत असताना मात्र माझ्यासारखा एक 25-30 वर्ष काम केलेला प्राध्यापक मात्र अस्वस्थ आहे की या देशातल्या लोकशाहीला मारक ठरणाऱ्या घटना या निवडणुकीमध्ये घडल्या जात आहेत. पैशाचा बेसुमार वापर केला जातोय, दारूचा पूर येतोय, ड्रग्सचा पूर येतोय. हे भारतीय लोकशाहीला शोभणारं चित्र आहे असं मला वाटत नाही. आणि या सगळ्या विदारक वास्तवामध्ये एक नैतिक आणि शुद्ध चारित्र्याची भूमिका घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी उभा आहेत. आमचा शेतकऱ्यांच्यावरती कष्टकऱ्यांच्यावरती विश्वास आहे. तो शेतकरी कष्टकरी आमच्या पदरामध्ये आम्ही केलेल्या कामाचं दान निश्चितपणानं टाकेल आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी विजयी होतील असा विश्वास मला वाटतोय. अगदी पाहायला गेलं तर आत्ता आलेल्या सर्वेच्या निकालानुसार जर पाहायला गेलं तर जी न्यूजचा जो सर्वे आलेला आहे त्याला जर पाहायला गेलं तर NDAला 353 ते 367 जागा मिळतील असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे. म्हणजे सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या भाजपला NDAला मिळतील असं म्हणतात. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. खरं तर NDAला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील म्हणतात. काय वाटतो अंदाज? 353चा अंदाज. मी मगाशी देखील आपल्याला मठाच्या माध्यमातून तुम्ही ही चर्चासत्र लावलं त्यावेळी सांगितलेलं होतं. माननीय मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील आणि सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना एकत्र ठेवून या देशाचं भवितव्य 2047मध्ये विकसित भारताचं स्वप्न दाखवलं आणि त्या दृष्टीने जी पावलं उचलली त्यालाच या लोकांनी या जनतेनं ज्या जनतेला माहीत आहे या भारतातल्या की आपला देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो. त्यामुळं कौल जो येतोय G24चा असेल किंवा NDTVचा असेल किंवा अन्य कोणाचा असेल, कौल असाच आहे की माननीय मोदीजी पुन्हा एकदा या देशाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतील आणि पुढच्या 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं विकासाची जी गाडी स्पीडनं निघालेली आहे ती गाडी अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशाच्या विकासामध्ये फार मोठं योगदान येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला होऊ घातलेलं आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. अगदी इंडिया आघाडीला देखील 118 जागा मिळतील असा अंदाज आहे. 118 ते 113 जागा इंडिया आघाडीला मिळतील वाटतंय. काय वाटतं तुम्हाला? इंडिया आघाडीला पण चांगलं यश मिळेल असं वाटतंय देशामध्ये? कुठल्या चॅनलचा पोल सांगितला तुम्ही? आता तुम्ही पण एक पत्रकार आहे की मगाचपासून आपण जी चर्चा करतो याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा गाजला की गोदी मीडिया. काय म्हणजे त्यांनी असं केलं की आता दुसरा मोदींच्याशिवाय पर्याय नाही किंवा भाजपशिवाय देशाला पर्याय नाही असं एक वातावरण निर्माण केलं. असे काही गोदी मीडिया आहेत की ज्यांनी फक्त पहिल्यापासून नरेंद्र मोदी देशात घडणाऱ्या ज्या घटना आहेत. मग आज आता बंगाल मला वाटतं की तिथं झालेला हिंसाचार असं की ह्याच्या आधीचे जे हिंसाचार आहेत जे सरकारला म्हणजे सरकारचा जो महिला सुरक्षेचा जो बुरखा आहे तो फाडणारे पण काही घटना घडलेल्या आहेत ते कधीही त्यांनी दाखवलेलं नाही. असे जे काही निकाल आहेत ना ते खरोखर त्याच्यावर न विश्वास ठेवलेला बरा. वस्तुस्थिती याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळी असेल याचा विश्वास आम्हाला आहे. अगदी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला जरी देशामध्ये ही परिस्थिती असली तरी राज्यामध्ये या उलट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीला खरं तर महाराष्ट्रामध्ये मोठी यश जे आहे ते मिळताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. येथे इंडिया आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात. इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळतं काय वाटतं महाराष्ट्रामध्ये? इंडिया आघाडीला यश हे मिळणारच, कारण मुळामध्ये भाजपनं जे 10 वर्षामध्ये आश्वासनं दिली होती ते पूर्ण केलेलं नाहीत. महागाईच्या मुद्द्यावर या ठिकाणी काँग्रेसला आरोप करून त्या ठिकाणी सत्तेवर आलेत, पण त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये पण महागाईचा मुद्दा ह्या देशामध्ये गाजला, लोकांना खायला नाही. आज राम मंदिराचा मुद्दा, जातीचं राजकारण केलं, या सगळ्याला कंटाळून लोकांनी इंडिया आघाडीला कौल दिलेला आहे. आणि निश्चितपणे या देशाचं नेतृत्व ह्यावेळी बदलणार आहे आणि इंडिया आघाडी 250 ते 300च्या घरामध्ये 100% जाणार आणि सत्ता स्थापन करेल. अगदी खरं तर इतर जागांमध्ये 1 जागांवर आघाडी आहे असं म्हणत आहेत. अपक्षमध्ये जर असेल तर राजू शेट्टी जिंकतील का? काय वाटतं तुम्हाला? 1 जागांवर आघाडी असेल असं महाराष्ट्रातलं चित्र आहे. राजू शेट्टींचा विजय हा आम्हाला निश्चितपणानं होणार याची खात्री आहे. याचं कारण गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी केलेलं काम आणि राजू शेट्टींच्या विरोधामध्ये असणाऱ्या दोन्ही उमेदवारांनी आपल्या मतदारसंघामध्ये न ठेवलेला संपर्क ह्या जमेच्या बाजू आणि मूळ शेतकरी आणि कष्टकरी हा आमचा खरं तर पाया आहे. आणि त्याला याची जाणीव आहे की राजू शेट्टी नावाचा एक शेतकरी चेहरा टिकायला पाहिजे. विचार करा की या देशामध्ये ज्या 543 जागावरती ज्या निवडणुका होत आहेत
त्यातला एकमेव हातकणंगले मतदारसंघ असा आहे की जी लोकनिधीतून निवडणूक होते आणि या लोकनिधीतून जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये राजू शेट्टींना लोकनिधीतून जमा झाले. मला वाटतं हे देशामधलं आदर्शवादी अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि जे लोक राजू शेट्टींना एवढी साधारणतः भरीव स्वरूपाची मदत करतायत ते निश्चितपणानं त्यांना मतदानापर्यंत घेऊन जातील. आणि आतापर्यंत मीडियानं प्रेस मीडियानं व्यक्त केलेले जे अंदाज आहे ना त्या सगळ्या अंदाजांना निश्चितपणानं सुरुंग लागेल आणि शेतकरी संघटनेचा राजू शेट्टी हा या हातकणंगले मतदारसंघामध्ये विक्रमी मतांनी विजयी होईल. अगदी राजू शेट्टी विजय होतील म्हणतायत. खरंच पाहायला गेलं तर इंडिया आघाडीला कुठंतरी राज्यामध्ये यश मिळताना पाहायला मिळतं एक्झिट पोलनुसार. आपण त्या खरं तर शिवसेना शिंदे गटाकडून जाणून घेऊयात काय वाटतंय. खरं तर इंडिया आघाडीवर आहे असं सध्या एक्झिट पोलनुसार वाटतंय. शिंदे गटाने जे काय बंड केला जे काय महायुती स्थापन झाली हे कुठंतरी सक्सेस मिळालं नाही असं वाटतंय का? 4 तारखेला आपल्याला निश्चित समजेल की महाराष्ट्रात 45 पारचा नारा होता आणि जे काम जे महाराष्ट्रात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस अजित पवार साहेब त्याचबरोबर इतर पक्षांनी जी साथ दिली आहे. आणि जरी आपल्याकडं आता मला काय माहीत नाही कुठल्या चॅनलवर एक्झिट पोल आलेला आहे परंतु निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की 41 पारचा नारा हा निश्चित होणार. कारण राम मंदिर 370वा कलम रद्द केलं आणि भविष्यात आम्हाला समान नागरी कायदा पाहिजे आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रांनी सांगितलं विकासाचा दर आजच चीनला भारतानं मागं टाकलं आणि 8.2 हा विकासाचा दर आला. कालच 100 टन सोनं जे पूर्वी घाण ठेवलं होतं इंग्लंडकडं ते आज देशानं परत आणलं. त्यामुळं देश हा 5 ट्रिलियन जे अर्थव्यवस्थेचं स्वप्न बघितलं होतं त्या दृष्टीनं आज 3 लाख ट्रिलियनची आपण आज पूर्तता केलेली आहे आणि भविष्यात चालत आहे. आणि 247 साली विश्वगुरू भारत आर्थिक सामाजिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रात होणार आणि हे नरेंद्र मोदींचं स्वप्न साकार होणार आणि महाराष्ट्र यामध्ये मागं नसणार. आज कुठल्या आपल्या मीडियावर आला आहे मला माहीत नाही परंतु महाराष्ट्र निश्चितपणे मोठा वाटा या ठिकाणी उचलणार आणि निश्चितपणे सगळ्यात जास्त सीट या महायुतीच्याच महाराष्ट्रात येणार. अगदी महायुतीच्या सीट महाराष्ट्रात येणार असं खरं तर महायुतीकडून म्हटलं जात आहे. इंडिया आघाडीला आपण काही प्रश्न विचारू. शिवसेना ठाकरे गट आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा महायुतीकडून उपस्थित करण्यात आला. याविरुद्ध तुम्ही खरं बघायला गेलं तर हिंदुत्वाचा मुद्दा तर तुम्ही उचललेलाच होता. यासोबतच महागाईचा प्रश्न देखील तुम्ही अनेक घेऊन उपस्थित झाला होता. काय वाटतं राम मंदिराचा मुद्दा फेल गेला वाटतोय का? 100% फेल गेला. म्हणजे रेल्वेमध्ये तुम्ही जर का काही भिक्षुक असतात ते काय म्हणत असतात राम के नाम पे दे दे अल्लाह के नाम पे दे दे. दोन्हीकडनं काही वेळेला देवांची नावं बदलली जातात भिक्षा होतात पण ते काय आयुष्यभर त्यांना पुरतं का? त्यांचा एखादा दिवस निघून जाते आणि ते आयुष्यभर त्याच रेल्वे प्लॅटफॉर्मवर असतात. त्यामुळं आणि त्याच्या उलट रेल्वे स्टेशनवर कष्ट करणारा जो माणूस आहे जर का एखादी हातगाडी असेल तर तो हातगाडीपासून ते हॉटेलपर्यंत जातो. हा फरक आहे. त्यामुळं कष्ट हे देशासाठी करायला लागलं पाहिजे विकासासाठी करायला पाहिजे. मोदी साहेबांचंच भाषण होतं 10 वर्षापूर्वीचं किंवा आता 6 महिन्यापूर्वी म्हणजे आमची ही जी सत्ता आता ज्यावेळी काढून घेतली त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्यावर जी टीका करत होते त्यावेळी ते काय बोलत होते की महाराष्ट्रातला अमुक टॅक्स आहे जो जास्त आहे त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर आहेत. डिझेल आणि पेट्रोल GSTच्या कक्षेमध्ये आणा. हेच आता जे सत्तेवर आहेत किंवा जे आता माननीय उपमुख्यमंत्री साहेब आहेत तेच म्हणत होते ना. मग आता त्यावेळी सत्तेत आला त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी का केल्या नाहीत? जो त्यांनी सांगितलेलं जे त्यांनी स्वस्ताईचं स्वप्न दाखवलं आम्हीसुद्धा मोदी साहेबांचा प्रचार केला ना मागच्या वेळी असेल किंवा यावेळी. त्यावेळी आम्हीसुद्धा हेच मांडत होतो की मोदी साहेब हे सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणार देशात स्वस्ताई आणणार महागाई ही घालवणार याच्यासाठी आम्हीसुद्धा झगडलोच ना. मोदी साहेबांच्या बाजूनच होतो पण ते कुठलंही स्वप्न त्यांनी सत्यात उतरलं नाही. मग ते जे दाऊद इब्राहिमला भारतात फरफटताना असो किंवा भारताच्या बाहेर गेलेला काळा पैसा आणून तो गोरगरिबाच्या खात्यात टाकणं असो या कुठल्याही मुद्द्यावर हे सरकार त्यांच्या शब्दाला जागलेलं नाही आहे. उलट जे आता जे भ्रष्टाचारी जे ह्यांच्याच त्या गुजरातमधले आहेत त्यांना पळून जायला वाट करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे असं म्हटलं तर 100% चुकीचं ठरणार नाही. अगदी राम मंदिराचा मुद्दा फेल गेला म्हणतायत. भाजपनं खरं तर याकडे मोठं लक्ष वेधलं होतं. काय वाटतं राम मंदिराचा मुद्दा फेल गेला म्हणतायत ठाकरे गटाकडनं? असं काहीही घडलेलं नाही आहे. मोठ्या प्रमाणात आता रामनवमीला तुम्ही जर मंदिराकडे बघितला तर रामनवमी या महाराष्ट्रात भूतो ना भविष्य अशा मोठ्या पद्धतीनं कधीही साजरी झालेली नव्हती. अशा पद्धतीनं साजरी झालेली आहे आणि तोच रामनवमीचा जो उत्सव आहे
तोच मताच्या ह्याच्यातनं मोदींना आशीर्वादाच्या स्वरूपात 100% मिळणार आहे. कोण काय म्हणतं त्याच्यावर मीडिया किंवा बाकीचे मतदार आहेत ह्यांनी कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. 100% मोदी साहेबांना रामावर जे प्रेम करत आहेत त्या सर्वांनी हिंदुत्वासाठी 100% मोदींना आशीर्वाद दिलेले आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर ही झाली राज्याची बाजू, देशाची बाजू. कोल्हापुरात मात्र मोठी खरं तर इंटरेस्टिंग लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून शाहू महाराज छत्रपती इंडिया आघाडीकडून उमेदवार होते, तर संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं होतं. कोल्हापूर लोकसभेबद्दल काय वाटतंय जाणून घेऊयात ह्या सर्व मंडळींकडनं. खरं तर विशेष तर पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये जे शाहू महाराज उभे होते खरं तर ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत आणि मोठं इंटरेस्टिंग असं हे सगळं आपली निवडणूक रंगली होती. काय वाटतं कोल्हापूरचे चित्र? मुळामध्ये ही जी निवडणूक झाली ते छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक, एक गद्दार नेता. कारण ज्या नेत्यासाठी आम्ही 10 वर्ष काम केलं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं आणि त्याच पक्षाच्या त्या खासदारांना आमच्याबरोबर राहून इथं मुलाखत दिली की जे गेले ते बेंटेक्स आहेत आणि आम्ही असेल सोन्याने दुसऱ्या दिवशी त्यांनी गद्दारांच्या मांडीवर जाऊन बसले. आणि हा कुठंतरी कोल्हापूरच्या जनतेमध्ये राग होता. उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमध्ये यांनी खंजीर खुपसलं होतं आणि ही कुठंतरी आम्हाला ह्याचा वचपा काढायचा होता. म्हणून आम्ही यावेळी गद्दारांना धडा शिकवायचा या इराद्यानं आम्ही या ठिकाणी उद्धव ठाकरे गट कामाला लागला आणि शाहू महाराजांना आम्ही ताकदीनं या ठिकाणी विजयी करण्यासाठी महाविकास आघाडी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेत आणि 100% शाहू महाराज जास्तीत जास्त 2 ते 2.5 लाख मताधिक्याने विजयी होतील. अगदी संजय मंडलिक यांना खरं तर उमेदवारी मिळण्यासाठी मोठं झगडावं लागलं होतं. सारखं जे ते मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या आणि यानंतरनं त्यांना कुठंतरी उमेदवारी मिळाली होती. काय वाटतंय संजय मंडलिक सध्या पिछाडीवर म्हणतायत, शाहू महाराज येतील असं म्हणतायत, सध्याचं एक्झिट पोल असं सांगताय. असं काय, एक मिनिट, असं काही होणार नाही. 1 नंबर 2 हे ज्यांना गद्दार म्हणतात सुरुवातीला त्यांच्याकडे पण असताना त्यावेळेला हे त्यांच्याच पाठीमागे होते. आणि मुळात खरं सांगायचं तर सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे जर ओरिजिनल शिवसेना स्वतःला समजत असतील तर यांच्या आयुष्यातली जागा लोकसभेची ही काँग्रेसला गेलेलं आहे. ह्याच्यावर त्यांनी आत्मचिंतन करावं आणि नंतर मंडलिक साहेबांच्यावर बोलावं. कारण मंडलिक साहेबांचं काम आणि त्यांचं असलेलं त्यांच्या वडिलांपासून असलेलं भरपूर काम मोठं आहे त्यांचं. मी प्रत्येक गोष्ट सांगणार नाही, प्रत्येक ठिकाणी मी व्यासपीठावर सांगितलेलं आहे. पण निश्चित विजय हे संजय मंडलिकांचाच होणार. कोण गद्दार म्हणू काय म्हणू हा विषय नाही. आज CM साहेबांना नावं ठेवतात, आज मोदी साहेबांना नावं ठेवतात. नावं ठेवणारी नावं ठेवण्यासाठीच आहेत. ही काम करणारी माणसं ही काम करत असतात. त्यामुळे निश्चितपणानं CM साहेबांचं जे काम आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं प्रामाणिकपणा अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना राबवल्या आणि निश्चितपणानं यामध्ये या ठिकाणी सरकार महत्त्वाचं असते, एखादी व्यक्ती महत्त्वाची नसते. त्यामुळं प्रत्येक माणसाला आपलं कसं चांगलं करता येईल, हे चांगलं प्रत्येक माणसाला कसं व्यवस्थित करता येईल, योजना असतील, अनेक मार्ग आहेत. चांगल्या चांगल्या योजनांचा फायदा प्रत्येक माणसाला व्हावा. या ठिकाणी अमुक एक माणूस यायला पाहिजे, तमुक एक माणूस, यापेक्षा हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे. या सरकारचा फायदा निश्चितपणानं या दोन्ही खासदारांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि भरपूर निधी CM साहेबांनी दिलेला आहे, जे 2.5 वर्षामध्ये पहिल्यांदा कोविडमुळे मिळालं नाही, पण नंतर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी पण दिलं आणि इकडं शिंदे साहेबांनी पण दिलेला आहे. आणि इतका विकास मोठा झालेला आहे हे 4 तारखेला आपल्याला कळेल. अगदी भाजप मोठा पाठिंबा जो आहे तो यांना दिला होता. खरं तर मंडलिकांच्या मागं उभं होतं. अनेक ठिकाणी प्रचार झाले. मात्र इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा उमेदवारी जाहीर करायची होती त्यावेळेस भाजपचा उमेदवार असावा असं कुठंतरी सूर कोल्हापूर जिल्ह्यामधनं उमटत होता. अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ही नाराजी कुठंतरी मतदारांपर्यंत पोचली आणि मतदान कमी झालं वाटतंय का तुम्हाला? असं काहीही घडलेलं नाही. प्रत्येक पक्षाला ची इच्छा असते की किंवा कार्यकर्त्याला इच्छा असते की इथला जो उमेदवार आहे तो आपल्या पक्षाच्या चिन्हावर उभारलेला असावा, अशी प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याची नेत्यांची इच्छा आहे. तशीच इच्छा इथल्या काही नेत्यांची कार्यकर्त्यांची होती. पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा वरिष्ठांचा जो निर्णय आहे तो मानणारे आहेत, त्यामुळं वरनं जो निर्णय आला की संजय मंडलिक हे शिवसेनेच्या चिन्हावर उभारतील आणि आपण त्यांना निवडून आणायचं आहे, त्याच वेळेला हे सगळं ह्या चिन्हावर आणि त्या चिन्हावरचा विषय तिथंच संपला. एकच चिन्ह फक्त मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं, तर संजय मंडलिकला इथनं खासदार व्हायचंच आहे आणि ते 100% इथनं होणार. आणि संजय मंडलिक गद्दार नाही आहेत, खुद्दार आहेत, त्यामुळं ते 100% निवडून येणार. शाहू महाराजांचा प्रचार तुम्ही केला होता. मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो जाणवत होता. यात्रा खरं तर एकदम रॅल्या देखील मोठ्या जंगी निघाल्या होत्या. काय वाटतं शाहू महाराजांचा निकाल कसा? 100% 4 तारखेला गुलाला हा शाहू महाराजांना आहे आणि खरा छत्रपतींचा आशीर्वाद हा महाराष्ट्राला लाभणार आहे. कारण
शिवशाहू आणि फुले आंबेडकर कधी आम्हाला कळले आणि सत्ता राजकारण जातीसाठी फक्त आम्ही वापरले आणि महामानवांच्या विचारांचे मुडदे आम्ही पाडले. आजपर्यंत विचारांचा मुडदा हा मोदींनीच पाडला. जातीय धर्मियांच्या नावात दंगली घडवणे हा त्यांचा कटकारस्थान अजेंडा हा पूर्वीपासून आहे. म्हणजे केव्हापासून ज्ञानेश्वरांच्यापासून ती जी पिलावळ आहेत तीच पुलावळं आज खऱ्या अर्थानं मोदींच्यातनं किंवा अनेकांच्या अजेंड्यातून उतरलेले आहेत आणि हाच विषय पुसून काढण्याचं काम कोल्हापूरच्या मातीतनं शाहूंच्या शिवरायांच्या वारसदार करणार आहेत आणि छत्रपतींचा गुलाल अख्ख्या महाराष्ट्राला लागणार आहे. अगदी शाहू महाराज आघाडीवर जरी असले तरी विश्वास दोन्हीकडनं व्यक्त केला जातो, आमचे उमेदवार जिंकणार. याशिवाय दुसरा जो आहे तो इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं राजू शेट्टी जे आहे ते निवडणूक रिंगणामध्ये उभारलेले होते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून ऐन टायमाला एंट्री घेतलेले सत्यजित आबा पाटील हे या सर्व निवडणुकीच्या रिंगणात इंडिया आघाडीकडून होते आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार धैर्यशील माने हे महायुती उमेदवार होते. या सर्वांमध्ये जर सध्या पाहायला गेलं तर सत्यजित आबा पाटील कुठंतरी आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाऊयात, कारण की राजू शेट्टी यांनी मोठं आपलं ताकद जी आहे ती या मागं लागलेली होती. खरं तर आबांची सध्या चुरस जी आहे ती एक्झिट पोलनुसार आपल्याला पाहायला मिळते. कसं असेल, राजू शेट्टी असतील की आबा असतील, काय वाटतं आपल्याला विश्वास येतो? तुम्ही 2009, 2014, 2019 या 3 लोकसभेच्या जर निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर साधारणतः 4.5 लाख मताच्या वरती ही स्वाभिमानीची हमखासपणानं मतं आहेत. म्हणजे 4,93,000 मतापासून ते जवळजवळ 6.25 लाख मतापर्यंत राजू शेट्टींना मतदान आतापर्यंत या 3 निवडणुकांच्यामध्ये झालेलं आहे. आता झालेलं साधारणतः 13 लाखाच्या आसपासचं जर मतदान आपण बघितलं, अगदी समसमान जरी मतं पडली तर 4.5 लाख मतासाठी या मतदारसंघाचा खासदार हा होईल आणि तेवढी मतं ही स्वाभिमानीची खरं तर वोट बँक आहे. हा एक भाग झाला. बाकीच्या मतामध्ये जी विभागणी होईल ती प्रस्थापित मतामध्ये विभागणी होईल. मग माननीय धैर्यशील मानेसाहेब असोत किंवा माननीय सत्यजित आबा पाटील असोत, की जी प्रस्थापित मताची विभागणी होईल ती या दोघांमध्ये होईल आणि त्यामध्ये राजू शेट्टी निश्चितपणानं बाजी मारतील. राजकारणाचा विचार केला तर आमच्याकडं जिल्हा परिषदेचा सदस्य नाही, आमच्याकडं कोणी आमदार नाहीत, पण सामान्य जनता हा आमचा खरं तर मोठा वोट बँकेचा साधारणतः आधार आहे आणि तो आधार या निवडणुकीमध्ये राजू शेट्टींना विजयी करेल. कारण आम्हाला महायुतीबरोबर जायचं नव्हतं, महाविकास आघाडीबरोबर जायचं नव्हतं. या व्यवस्थेतल्या शेतकरी कष्टकरी माणसाची मतं नेमकी किती आहेत हे बघण्यासाठी राजू शेट्टींनी स्वबळावरती उतरण्याचा विचार केला. स्वाभिमानीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला एकमुखी साथ दिली आणि आम्हाला सामान्य माणसावरती आमचा विश्वास आहे, त्याच्यासाठी आम्ही काम केले. तोच जर कदाचित आमच्या विरोधात गेला तर मग आम्ही कोणत्या जगातल्या कोर्टामध्ये दावे करू शकणार नाही. पण त्या सामान्य माणसाच्या कष्टावरती घामावरती आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्हाला निश्चितपणानं विजयापर्यंत घेऊन जाईल. अगदी सत्यजित आबा सध्या आघाडीवर एक्झिट पोलनुसार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वात उशिरा का होईना त्यांना उमेदवारी मिळाली आणि उशिरा येऊन ते आघाडी घेतलीत असं वाटतं का तुम्हाला? काय नेमकी त्यांची जादू आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहावं लागेल, कारण की धैर्यशील माने देखील मागे? सत्यजित आबा खरोखर एक चांगले कार्यकर्ते आहेत, एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. याच्या आधी ते 2 वेळा आमदार राहिलेले आहेत. आजपर्यंत त्यांनी जे विकासाचं काम केलं हे इथल्या कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळंच या उद्धव ठाकरे साहेबांनी सत्यजित आबांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना जी उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्याच्या दिवसापासून ते शेवट मतदानापर्यंत हे सत्यजित आबांचंच वारं या मतदारसंघात राहिलं. राजू शेट्टी साहेब जरी शेतकऱ्यांचे नेते असले पण त्यांची मला वाटतं की त्यांना नक्कीच नंतर पश्चाताप होईल, कारण उद्धव साहेब आणि राजू शेट्टी साहेबांची भेट झाली होती. त्यावेळी उद्धव साहेबांनी त्यांना विनंती केली होती की तुम्ही महाविकास आघाडीकडून उभे राहा, पण त्यांनी नाकारलं. पण त्यांचे काही तात्विक किंवा वैचारिक वाद नक्कीच असू शकतील किंवा त्यांच्या त्या चळवळीबद्दल शंका घेण्याचं 100% कारण नाही. पण सत्यजित आबा एक नवीन चेहरा, लोकसभेत इथल्या स्थानिक नागरिकांचे प्रश्न मांडणारा एक नेता, हा दिल्लीत जावा ही लोकांची इच्छा होती. त्यामुळे तिथं ना खोके चालले ना भावना चालली, तिथं फक्त सत्यजित आबांच्यावर विश्वास आणि उद्धव ठाकरेंच्यावर विश्वास हा राहिला. इथल्या लोकांनी तो दाखवून दिला आणि हाच विश्वास हे सत्यजित आबांच्या मागं राहिला. त्यामुळे सत्यजित आबा नक्कीच निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे.
अगदी जर पाहायला गेलं तर हातकणंगलेमधलं जे काय राजकारण चाललं कसं बघताय? राजू शेट्टी खरं तर इंडिया आघाडीकडनं लढणं अपेक्षित होतं वाटतंय का? कारण की दोघात तिसऱ्याचा फायदा होईल ह्या सर्वांमध्ये असं वाटतंय का तुम्हाला? कधीकधी शेतकऱ्याला हवेचा अंदाज येत नाही आणि त्याचं पिकाचं नुकसान होतं. तशाच पद्धतीनं कदाचित ह्यावेळेला राजू शेट्टी त्या सगळ्या घडामोडींमुळे मागं पडतील, पण निश्चितपणे इंडिया आघाडीची सीट यावेळेला बसणार आहे. आणि दोन्हीकडे म्हणजे हातकणंगले असो किंवा कोल्हापूर असो, कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज हे विजयी होतील आणि हातकणंगलेतून सत्यजित आबा सरोडकर आहेत हे विजयी होतील. फक्त आता एक गोष्ट मला सांगायची आहे, वादाखातील ठरवूया की देशामध्ये परत तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी होत आहेत. पुढच्या वर्षी ते सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत आणि भाजपचं त्यांनीच बनवलेला एक नियम आहे की 75 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायची आहे. मग पुढच्या वर्षी पंतप्रधान परत मोदी राहतील का ते स्वतःचा नियम मोडतील आणि अमित शहाना हे करतील ह्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना लागलेली. धैर्यशील माने यांच्याबद्दल खरं तर प्रचंड नाराजी मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली होती. तरी देखील उमेदवारी मिळाली. मुख्यमंत्री तर टेल ठोकून बसले होते. अनेक जोडण्या ज्या आहेत त्या लावल्या, मात्र हे सगळं कुठंतरी फेल जाताना दिसतं आहे. काय वाटतं एकंदरीत एक्झिट पोलचे आकडे जर पाहायला गेले तर सध्या धैर्यशील माने पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतात? नाही, एक्झिट पोलचे आकडे काही असू दे, 4 तारखेला निश्चितपणाने मी सांगतो प्रामाणिकपणाने, कारण आम्ही ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून सांगतो. जसं आम्ही कोल्हापुरात या ठिकाणी राबलो तसंच आम्ही इचलकरंजीसुद्धा काही वेळेला जायला लागलं आम्हाला. पण जिथलं ग्राउंड रिपोर्ट घेतल्यानंतर असं लक्षात येते की मला वाटतं 8,500 कोटींचं काम CM साहेबांनी त्यांना फंड दिला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या विभागामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि या कामाच्या जोरावरच आपण जे करतोय ते कामाच्या जोरावरच निश्चितपणानं पुन्हा एकदा धैर्यशील मानेच विजय होतील असं माझा दावा आहे. अगदी सर्वांसाठी एक शेवटचा प्रश्न ओझरता घेऊयात. प्रत्येकाला काय वाटतंय कोल्हापूरमध्ये कोण येतील? कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि तिकडे सत्यजित आबा. काय वाटतं तुम्हाला? कोल्हापूरमध्ये संजय दादा आणि इचलकरंजीमध्ये 100% धैर्यशील माने साहेब. काय वाटतं दोन्हीकडं महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी 100% होतील. M स्क्वेअर म्हणजे मंडलिक आणि माने. तुम्हाला? संजय दादा, मंडलिक आणि धैर्यशील माने निश्चित विजय होणार. धनुष्यबाण. तुम्हाला S स्क्वेअर सत्यजित आबा आणि शाहू महाराज. शाहू महाराज आणि सत्यजित आबा. तुम्हाला काय वाटतं? छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजित आबा पाटील. 100% छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजित आबा हे निवडून येणार. छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजित पाटील सरोडकर. छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजित पाटील आबा हे 100% निवडून येतील. काय वाटतं? हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींनी इकडं थोडं महाराजांना बळ मिळेल असं मला वाटतं. राजू शेट्टी आणि शाहू महाराज. आपल्याला काय? जे सरांनी बोललं त्याप्रमाणेच होईल असं वाटतं. खरं तर स्वाभिमानीकडून कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना बळ देण्यात आलेलं होतं. सध्याची जर आकडेवारी आपल्याला पाहायला गेली तर राज्यामध्ये खरं तर महाविकास आघाडी कुठं तर बळकट असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. जर एकंदरीत आकडेवारी बघितली तर भाजपला 18 जागा, शिवसेनेला 4 जागा, राष्ट्रवादीला 0 म्हणजे अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्याला 0 जागा, काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 16 आणि पवार गटाला 6 जागा जे आहेत ते असं आघाडी मिळताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र हे एक्झिट पोलचे आकडे आहेत. खरं निकाल जो आहे तो 4 तारखेला लागणार आहे आणि या 4 तारखेच्या निकालामध्ये स्पष्ट होईल की राज्यामध्ये कोणाची सत्ता येईल, खरं तर महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येईल आणि कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये खासदार कोण असेल हे लवकरच आता आपल्याला स्पष्ट होणार आहे. अशाच काही अपडेट जाणून घेत राहूयात. प्रत्येक मतदारसंघाविषयी आपण माहिती जाणून घेत राहूयात. तोपर्यंत मी नयनाद्वाड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, कोल्हापूर.